तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। त्यासाठी इथे कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात थोडं तेल घालायचं आणि मीठ घालायचं आणि पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे। पास्ता बॉईल करून घेतला की त्यात आपण थंड पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे ते चिपकणार नाही एकमेकांना। आता इथे तुम्हाला ज्या कोणत्या व्हेजिटेबल्स आवडतील तुम्ही त्या ॲड करू शकता। मी इथे शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर घेतली आहे। आता इथे कढईमध्ये तेल घालूया, कांदा घालायचा आहे। एकदम देसी नॉर्मल पास्ता बनवतोय आपण। आता इथे आपण जी शिमला मिरची घेतली होती ढोबळी मिरची ती पण घालूया, टोमॅटो घालायचा आहे, मिरची घातली आहे हिरवी। आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे, इथे मॅगी मसाला घातला आहे, थोडीशी शेजवान चटणी पण घालायची आणि टोमॅटो केचप घालायचे खूप सारं। एकदम देसी स्टाईल आहे ही पास्ताची रेसिपी, इझी होते, पटकन होते, नाश्त्यासाठी टेस्टी आहे खूपच। आता बॉईल केलेला पास्ता घालायचा आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे। बघा किती टेम्पटिंग असा टेस्टी असा पास्ता दिसतोय। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।